त्याला मानणाऱ्या न मानणाऱ्या लोकांच्याही हक्कांचे संरक्षण करणारा लोकशाहीचा आत्मा म्हणजे भारतीय राज्यघटना तीच आज धोक्यात आहे। लोकशाही टिकायला निवडणुका पारदर्शक व मतपत्र पद्धतीने व्हायला पाहिजे। यासाठी जात धर्म भेदभाव विसरून प्रत्येक नागरिकाने एकत्रित लढणे गरजेचे आहे, अन्यथा हुकुमशाही अटळ आहे। जगामध्ये सर्वोत्तम लोकशाही भारताची, न्याय स्वातंत्र्य समानता उद्दिष्टे संविधानाची। शिक्षण आरक्षण मताचा अधिकार, आमदार खासदार आणि तहसीलदार, लोकशाहीचा बघा चमत्कार, वंचितांची स्वप्ने झाली साकार। लोकशाहीला वाचवणार कोण? संविधानाने दिलेले अधिकार। बाबा साहब कहते थे, संविधान चाहे कितना भी अच्छा हो, लेकिन उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अगर बुरे होंगे, संविधान अंततः बुरा ही कहलाएगा। श्री शिक्षणाचा पाया रोवणी फुलेंनी आम्हा शिक्षण दिले, मावळ्यांना घेऊन छत्रपतींनी स्वराज्य इथे स्थापन केले। मनुस्मृतीची करुण होळी बाबासाहेबांनी संविधान लिहिले, भगतसिंग राजगुरु सुखदेव। भगतसिंग राजगुरु सुखदेव स्वातंत्र्यासाठी गेले फासावर। स्वातंत्र्याला वाचवणार कोण? संविधानाने दिलेले अधिकार। अन्याय से लड़ते हुए अगर आपकी मौत हो जाती है तो आपकी आने वाली पीढ़ियां उसका बदला जरूर लेंगी। अगर अन्याय सहते हुए आपकी मौत हो जाती है तो आपकी आने वाली पीढ़ियां भी गुलाम बनेगी। बाजूला सारून विज्ञानाची कास धरूया रे, जाती धर्माचे भांडण विसरून देशासाठी एक होऊया रे। झाड लावा झाड जगवा, भविष्यासाठी आपल्या नदी नाले पर्वत आणि जंगल। नदी नाले पर्वत आणि जंगल, पक्षी प्राण्यांचे करूया संगोपन। निसर्गाला वाचवणार कोण? संविधानाने दिलेले अधिकार।
भारत का संविधान बदलना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है।